नमस्कार. मुंबई हायकोर्ट भरतीतले 10 ते 20 क्वेश्चन असे तर एक 5 मिनिटांमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. फालतू कमेंट नाही, कामाची कमेंट करायची, कारण तुमचा भवितव्याचा प्रश्न आहे. राजांनो लक्ष द्या. मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये असे साधारण 10-15 बेसिक क्वेश्चन आहेत. सुरुवातीला मेरिट लिस्ट मध्ये नाव आले, पुढे काय होते? मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये लागणार. नेक्स्ट क्वेश्चन, डीव्ही साठी कागदपत्रे कोणती? तुमच्या पोस्ट नुसार कागदपत्रे लागणार आहेत. काही प्रत्येक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही कॉमन डॉक्युमेंट आहेत, जसं की तुमचं आयडी कार्ड म्हणजे पॅन किंवा आधार कार्ड हे सर्वांसाठी कॉमन असणार आहे. बाकीचे तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स असतील ऍज पर युअर पोस्ट, जसं क्लर्क पदासाठी थोडे वेगळे डॉक्युमेंट लागतील, ड्रायव्हर पदासाठी वेगळे डॉक्युमेंट लागतील, जसं की ड्रायव्हरला लायसन्स लागेल, बाकीच्या पदासाठी लायसन्स लागणार नाही. ठीक आहे. बाकीचे संबंधित नोटिफिकेशन नुसार डॉक्युमेंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कागदपत्रात चूक झाली किंवा आहे तर काय करायचे? सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर क्लिअर करून घ्यायची, संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करायची, त्यांना रिटर्न मेल लिहायचा आहे, त्यांची परमिशन घ्यायची आहे. तुमची जर मोठी चूक असेल आणि डीव्हीच्या अगोदर सॉर्ट आउट होत नसेल तर. आणखी तुमची काही समस्या असेल कमेंट करा, तुम्हाला 100% सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. शॉर्ट मध्ये सांगतोय, परंतु समस्या छोटी असली तरी प्रॉब्लेम मोठा करायचा नाही, सोल्युशन काढायचं आपल्याला. चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे का? सर्व जग जाहीर आहे, याच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, तरी डाऊट असेल प्रश्न विचारत झाला. पोलीस व्हेरिफिकेशन कधी होते? निवड प्रक्रियेच्या काही कालावधीनंतर ऍज पर नोटिफिकेशन नुसार पुढील प्रक्रिया होत असते. त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट सर्वांसाठी आहे का? आता ते सर्व जाहिरातीच्या डिपेंड वर ते असणार आहे. काही पदासाठी लागते, काही पदासाठी नाही लागत, परंतु 100% तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असेल तर सेफ साईड काढून ठेवा आणि त्याला फिट राहण्यासाठी तुम्ही तसे प्रयत्न करा. आता ही नोटिफिकेशन तुम्ही हायकोर्टाची पूर्णपणे वाचून घ्या. काही प्रश्न मी तुमच्यावर सोडत आहे की याच्यामध्ये ही प्रोसेस आहे का, ही प्रोसेस नाही आहे, हे तुम्ही स्वतः सुद्धा चेक करायचे. फक्त ऑनलाईन सोशल मीडियावर अफवांवर विश्वास अजिबात ठेवायचा नाही. मी म्हणतो आहे, तुम्ही म्हणताय किंवा दुसरं अजून कोणी सोशल मीडियावर सांगत असेल की नाहीये, अजिबात विश्वास ठेवू नये. ऑफिशियल नोटिफिकेशन वाचायचे, मला सुद्धा सांगायचे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेटिंग लिस्ट लागते का? आता जाहिरातीवर डिपेंड असतं का? ते अजिबात नाही. वेटिंग लिस्ट केव्हा लागते? जर काही त्रुटी असतील काही कॅन्डिडेटच्या फॉर्म मध्ये किंवा आफ्टर सिलेक्शन मध्ये काही वेटिंग पिरियड साठी जर आवश्यकता वाटली प्रशासनाला, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिपेंड असू शकतात. परंतु 99% सर्व भरतीमध्ये वेटिंग लिस्ट नावाचा प्रकार असतो आणि तो लागतोच. त्याच्यामुळे तुमचं थोड्याफार टक्क्यावरून किंवा मेरिटवरून मिस झालं आणि तुम्ही वेटिंग लिस्टला पडलात तर यदा कदाचित तुम्हाला पुढे चालून चान्स असतो. केव्हा चान्स? त्याच्यापैकी जे सिलेक्टेड आहेत कॅन्डिडेट त्यांनी जॉईन नाही केलं किंवा त्याच्यामध्ये फायनलला काही त्रुटी आढळून आल्या तर तुम्हाला वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्स म्हणजे वरती उचललं जातं. मग प्रत्येकाला संधी मिळेल का? तर प्रत्येकाला संधी मिळेल असं सुद्धा कुठं लिखित नाहीये. त्यापैकी स्पेसिफिक जे बॉर्डर लाईन वरती आहेत, जे क्रायटेरियामध्ये फिट बसतील, सूट होतील, त्यांना त्या ठिकाणी चान्स मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जॉईनिंग लेटर कधी मिळेल? सर्व तुमची प्रोसेस झाल्याच्या नंतर मेरिट लिस्ट लागेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल, त्याच्यानंतर तुम्हाला कॉल लेटर येईल आणि कॉल लेटर आल्याच्या नंतर तुम्हाला सगळी प्रोसेस पुढचं लेटर वगैरे मिळून जातं. मित्रांनो, कॉल लेटर, जॉईनिंग लेटर हे तुम्हाला कधी जॉईन करायचं आहे, कुठे जॉईन करायचं आहे, ह्या प्रोसेस एक ऑफिशियल लेटर असतं, ते तुमच्या मेलवरती तुम्हाला पाहायला मिळून जाईल. फक्त विनंती आहे सर्वांना, तुमचा ऍक्टिव्ह मोबाईल नंबर आणि मेल आयडी तुम्ही सोबतच ठेवायचा आहे. सोबत म्हणजे डेड नाही झालं पाहिजे, मेल आयडी मिस नाही झाला पाहिजे किंवा लॉस्ट नाही झाला पाहिजे किंवा तो गायब नाही झाला पाहिजे, हॅक नाही पडला पाहिजे, याची दक्षता घ्या. नेक्स्ट क्वेश्चन राजांनो, पोस्टिंग कुठे मिळते? प्रशासकीय गरजेनुसार. आता खंडपीठ, छत्रपती संभाजीनगर नागपूर खंडपीठ आणि मुंबई हायकोर्ट मुंबई. ओके, याच्यामध्ये आता तुम्ही ज्या ठिकाणी हे केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, त्या सुरुवातीला तुम्हाला स्पेसिफाईड ठिकाणीच त्या ठिकाणी पोस्टिंग दिली जाते प्रशासकीय गरजेनुसार. पुढचा जर मुद्दा पाहायचा झाला, प्रशासकीय गरज काय असते? आता पुढे तुम्ही काही दिवस सर्व्हिस केली किंवा हायकोर्टला तुम्ही तुमचं
योगदान दिलंय, 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिस केली, जर प्रशासकीय गरज भासली, पुढे चालून पुढचा मुद्दा सांगत आहे, ठीक आहे, आता लगेच नाही, परंतु काही वेळेस छत्रपती संभाजीनगरला जर प्रशासनाची गरज पडली की त्या ठिकाणी तुम्ही ज्या पदावर आहात ते पद रिक्त असेल किंवा ते अतिरिक्त कामाचा बोजा असू शकतो, अशा वेळेस त्या ठिकाणी तुमची ट्रान्सफर होऊ शकते, परंतु ते पूर्णपणे डिपेंड आहे प्रशासनाच्या गरजेनुसार. हा पॉइंट नोट डाऊन घ्या, प्रशासकीय गरजेनुसार. नेक्स्ट आहे ट्रान्सफर होते का, गरजेनुसार. हे सुद्धा तुम्हाला स्वइच्छेने ट्रान्सफर घेता येते, त्यासाठी ऍप्लिकेशन करावे लागते, त्यासाठी काही स्पेसिफिक टाइम पिरियड त्या जागेवरती तुम्हाला सर्व करावा लागतो. बाकीच्या गोष्टी फॉर्मॅलिटी जास्त तर गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन नुसार त्या तुम्हाला फॉलो करावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्सफर मिळते. छोटे छोटे क्वेश्चन आहेत, खूप जास्त याला सिरियस घ्यायची गरज नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्न शॉर्ट बट स्वीट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. तुमचे काही प्रश्न असतील नक्की विचारा जा. जॉईनिंग नंतर प्रोबेशन पिरियड नावाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोबेशन पिरियड म्हणजे काय, जो की तुमचा देखरेख साधारणपणे सुरुवातीला तुम्ही कसं काम करताय, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुम्ही सिरियस आहात का, किंवा तुमच्याकडून किती चुका होतात, किती चूक नाही, किंवा तुम्ही फास्ट लर्नर आहात का, हे झाल्याच्या नंतर तुमचं सगळ्या गोष्टी पुढे प्रोसेस फ्लो म्हणजे साधारणपणे स्मूथ प्रोसेस होत असतो. परंतु प्रोबेशन पिरियड पर्यंत तुम्ही कन्फर्म होणार नाही असे याच्यामध्ये प्रकार नसतो, परंतु तो ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून प्रोबेशन पिरियड असतो. परंतु याच्यात जास्त मोठी रिस्की चूक करायची नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. इलिगल कुठलीच गोष्ट या प्रोबेशन पिरियड मध्ये करायची नाही, नंतर सुद्धा अजिबात करायची नाही. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व अपडेट्स कुठे पाहिजे, मुंबई हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सर्व अपडेट्स पाहिजेत. म्हणजे निकाल तुमचा कधी लागणार आहे, जसे की ड्रायव्हर पदासाठी पुढचं स्किल टेस्ट कधी असणार आहे, फिजिकल कधी असणार आहे, मेडिकल कधी असणार आहे, व्हॉट एव्हर जे काही असेल ते, ठीक आहे. तुमचं मेरिट लिस्ट अपडेट, कॉल लेटर आलं, फायनल लेटर आलं, किंवा व्हॉट एव्हर जे काही XYZ व्हॉट एव्हर काही असू द्या, डझंट मॅटर, ते फक्त ऑफिशियल वेबसाईट वरती मुंबई हायकोर्टाच्या फाईल्स आहे. इतरत्र ज्या काही अफवा पसरतात त्याच्यावर अजिबात ट्रस्ट ठेवू नका. मी सांगते म्हणून माझ्यावर सुद्धा ट्रस्ट ठेवू नका, लक्षात ठेवा. एवढा ट्रान्सपरंट आणि क्लिअर तुम्हाला कधीच कोणच सांगणार नाही, ठीक आहे. आपण फसवेगिरी करत नाही, ठीक आहे. कॉल लेटर डाउनलोड कसे करायचे, ऑफिशियल वेबसाईट वरून, ते तो प्रोसेस फायनल झाल्याच्या नंतर कॉल लेटर येईल, ते डाउनलोड करावं लागेल तुम्हाला, ते करावं लागतं, ठीक आहे. निवड न झाल्यास पुढे काय करायचं, सगळ्यात महत्वाचं प्लॅन ए. जर तुमचा हा भरतीमध्ये जॉईन व्हायचा असेल, जर इथे कॅन्सल झाला, प्लॅन बी तुमचा आत्ताच रेडी पाहिजे, लक्षात ठेवा. कारण हे स्पर्धेचं युग आहे, तुम्हाला स्पर्धेत टिकून राहायचं असलं प्लॅन ए आणि प्लॅन बी दोन्ही गोष्टी या ठिकाणी पॅरलली हँडल कराव्या लागतील, तरच तुम्ही सेट होऊ शकता, ह्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकता. दुसऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करा किंवा छोटा मोठा बिझनेस करा, डझंट मॅटर की तुमच्या आयुष्यात येऊन फक्त नोकरीच करावी असं काही नाहीये. परंतु जर तुमचं ड्रीम असेल सरकारी नोकरी, तर दुसऱ्या भरतीची तयारी करणं कधीही बेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी आता जर महत्वाचा सल्ला द्यायचा झाला तर काय देऊ शकतो आपण, म्हणजे मला असं वाटतं माझ्याकडून एक छोटासा तुम्हाला त्यासाठी सजेशन आहे. वेटिंग लिस्ट, तुमचं मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट, कॉल लेटर, जॉईनिंग, पहिला पगार, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने पहा. मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर चेक करा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल काढून ठेवा, रेडी टू इट फाईल करा. त्याच्यामध्ये काही करेक्शन जर असतील तुमचे तर ते आत्ताच डे बाय डे क्लिअर करून ठेवा. जर काही करेक्शन असे असतील की मेरिट लिस्ट लागेपर्यंत ते क्लिअरच होणार नसतील, तर तसं संबंधित हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चौकशी करा. त्यांना तिथे मेल लिहा, पत्र लिहा आणि त्यांची ऑफिशियल परमिशन घेऊन पुढे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही इश्यू येणार नाही असं एक त्यांच्याकडून एक पत्र तुम्ही तुमच्याकडे ठेवा, जेणेकरून तुमचा मोठा इश्यू असेल तर तुम्हाला फायनल सिलेक्शन वेळी कुठलाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मुळे रिजेक्ट होणार नाही. हा माझा सगळ्यात महत्वाचा तुमच्यासाठी छोटासा सल्ला असेल, अतिशय महत्वाचा आहे, काळजीपूर्वक परत पहा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मेरिट लिस्ट कशाच्या आधारावरती लागते, जी काही प्रोसेस आहे शासनाची प्रशासनाची, त्याचा जो मेरिट लिस्टचा क्रायटेरिया असतो त्यानुसार ही मेरिट लिस्ट लागत असते. याला डीप मध्ये सांगायचं भरपूर साऱ्या गोष्टी, परंतु शॉर्ट बट स्वीट सांगत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निकाल कसा चेक करायचा. आता निकाल जवळपास आज लागेल उद्या लागेल आपण कन्फर्म सांगू शकत नाही, कारण अपडेट आमच्यापर्यंत अजून तरी आलेला नाही की ह्या कन्फर्म डेटला लागेल किंवा ऑफिशियली डेट अजून जाहीर झालेली नाही. सो या ठिकाणी जेव्हा लागेल तेव्हा 1 महिन्याने 2 महिन्याने 3 महिन्याने किंवा 1 आठवड्यावर जे काही टाइम पिरियड असेल त्यावेळेस ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन चेक करायची प्रोसेस मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल बनवून, डोंट वरी. हा
जास्त सिरियस मुद्दा नाहीये, परंतु तुम्हाला तोही सांगेल नंतर. ठीक आहे. पगार कधीपासून सुरू होतो? आज जॉईन झाला तर आजपासूनच पगार सुरू होणार, उद्या जॉईन झाला तर उद्यापासूनच पगार सुरू होणार. म्हणजे ज्या दिवशी डेट ऑफ जॉईनिंग असेल त्या दिवशी तुमचा पगार सुरू होईल. तुमचे जे काही भत्ते असतात ते सर्व भत्ते तुम्हाला मिळून जातील. सगळ्या फॅसिलिटी गव्हर्नमेंटच्या डे 1 पासून तुम्हाला चालू होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म मध्ये लहान मोठी चूक झाल्यास काय करावे? फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या, नावात मिसमॅच, डेट ऑफ बर्थ मध्ये मिसमॅच किंवा वडिलांचं नाव थोडस स्पेलिंग मिसमॅच आहे, आधार कार्ड वरती वेगळं आहे, तुमच्या मार्कशीट वरती तुमचं नाव थोडंफार वेगळं आहे. ठीक आहे. अशा वेळेस त्याचं अफिडेव्हिट करून घ्यायचं, राजपत्र तयार करून घ्यायचं किंवा संबंधित ह्या वेबसाईट वरती तेथील कार्यालयाशी जाऊन भेटायचं आहे, त्यांच्याकडे पत्र लिहायचं आहे, लेखी स्वरूपात सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत. सर्व गोष्टी अगोदरच तयार असतील तर तुम्हाला पुढे गोल अचीव करण्यास नक्कीच मदत होईल. नेक्स्ट आहे, इतर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही स्वतः विचारायचे आहेत. याच्यामध्ये काही डाऊट किंवा प्रश्न असतील कमेंट करून सोल्युशन साठी मार्ग आपण देऊ शकतो. सो प्रश्न तुमचे हिडन ठेवू नका. एकदम सिली मधला सिली, मूर्खातला मूर्ख क्वेश्चन जरी असेल तरी नक्की विचारा. ठीक आहे. अशाच अपडेटसाठी मला वाटतं तुम्ही चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे, कारण सर्व माहिती महत्वाची देत असतो अपडेट तुमच्यापर्यंत. इथेच थांबतो राजांना, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.